विद्यार्थ्यांनो, तुमच्या मागील व्हिडिओंवर तुम्हाला समजले असेल आहे की पीक उत्पादन सुधारण्यासाठी अनुकूल हवामान कोणते आहे, विविध पद्धती आणि शेतीमध्ये त्यांचे फायदे, पीक उत्पादन सुधारणेवर परिणाम करणारे विविध घटक. सुषमा परत आली आहे. मागील व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण सर्वांनी पीक विविधता सुधारण्यासाठी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि ते करण्यात यशस्वी झाला, बरोबर? आता तुम्हाला उत्पादित पिकांचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकण्याची गरज आहे. शिकण्याची उद्दिष्टे. आम्ही यावर लक्ष केंद्रित करत आहोत. पीक उत्पादन सुधारण्यासाठी क्रियाकलापांचा गट जसे की पीक विविधता सुधारणे, पीक उत्पादन व्यवस्थापन आणि पीक संरक्षण व्यवस्थापन. चांगल्या पिकांची वैशिष्ट्ये कोणती आहेत? संकरीकरण म्हणजे काय आणि त्यांचे प्रकार? संकरीकरणाचे विविध फायदे. कीवर्ड्स. इंटरसेफिक एकाच वंशाचा दोन विभिन्न प्रजातींमध्ये. वांगी आणि बटाटे एकाच वंशातील सोलमचे आहेत, परंतु दोन भिन्न प्रजाती आहेत. इंटरजेनेरिक दोन विभिन्न पिढ्यांमधील. मेंढ्या आणि शेळ्यांमधील एका वेगळ्या वंशाच्या संयोजनाचा परिणाम. त्यांची जंगली नातेवाईकांसह लागवड केलेल्या जाती. इंटरव्हेरिएटल विविध जाती. गहू, एस्टिवम, तांदूळ, सटैवा मधील क्रॉस. अनुकूलता नवीन परिस्थितीशी जुळून घेण्यास सक्षम असण्याची गुणवत्ता. बायोटिक जीवाणू, विषाणू, बुरशी, वनस्पती आणि प्राणी इतर सारखे जगणे. अजैविक निर्जीव जसे माती, हवा, तापमान इतरही. संकल्पना नकाशा. पीक विविधता सुधारणा. उच्च उत्पन्न मिळवण्यासाठी पिकाचे वैशिष्ट्य निवडणे आवश्यक आहे. जैविक जिवंत आणि अजैविक निर्जीव परिस्थितीत रोग प्रतिकार, खतांना प्रतिसाद, उत्पादनाची गुणवत्ता. संकरित ही पीक जातींमध्ये इष्टवर्ण समाविष्ट करण्याची पद्धत आहे. हे हायब्रिडायझेशन म्हणजे काय? हे आनुवंशिकदृष्ट्या भिन्न वनस्पतींमधील एक क्रॉसिंग आहे. ती तीन प्रकारची असते. इंटरव्हेरिएटल विविध जातींमध्ये. इंटरव्हेरिएटल विविध जाती. गहू टी एस्टिवम, तांदूळ ओ सटैवा मधील क्रॉस. दुसरा आंतरविशिष्ट एकाच वंशाच्या दोन भिन्न प्रजातींमधील किंवा अँटर-स्पेसिफिक एकाच वंशाच्या दोन भिन्न प्रजातींमध्ये. वांगी आणि बटाटे एकाच वंशातील सोलमचे आहेत, परंतु दोन भिन्न प्रजाती आहेत. तिसरं आंतरजेनेरिक
वेगवेगळ्या पिढीतील इंटरजेनेरिक दोन भिन्न पिढ्यांमधील मेंढ्या आणि शेळ्यामधील एका वेगवेगळ्या वंशाच्या संयोजनाचा परिणाम. त्यांच्या जंगली नातेवाईकसह लागवड केलेल्या प्रजाती. चौथा, आनुवांशिकरित्या सुधारित पिके. इच्छित वैशिष्ट्ये प्रदान करणारे जनुक सादर करणारे. शेतकऱ्यांना विशिष्ट जातीचे चांगल्या दर्जाचे बियाणे प्रदान करणे आणि त्याची परिस्थितीत उगवण करणे आवश्यक आहे. लागवडीच्या पद्धती आणि पीक उत्पादन हवामान परिस्थिती, मातीची गुणवत्ता आणि पाण्याची उपलब्धता यांच्याशी संबंधित असावे. शेवटी, संकरित वाणांनी खालील वैशिष्ट्ये दर्शविले आणि उत्पादकता वाढू लागली. वा. पहिले, उच्च उत्पादन. प्रति एकर पिकाची उत्पादकता वाढली होती. दुसरी, सुधारित गुणवत्ता. पीक उत्पादनाच्या गुणवत्तेचा विचार प्रत्येक पिकानुसार बदलतो. गव्हामध्ये बेकिंगची गुणवत्ता, कडधान्यामध्ये प्रथिनांची गुणवत्ता, तेलबियांमध्ये तेलांची गुणवत्ता आणि फळे आणि भाज्यांमध्ये गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. जैविक आणि अजैविक प्रतिकार. विविध परिस्थितींमध्ये जैविक रोग, कीटक आणि नेमाटोड आणि अजैविक दुष्काळ, क्षारता आणि पाणी साठवणे, उष्णता, थंडी आणि तणामुळे पिकांचे उत्पादन कमी होऊ शकते. या तणांना प्रतिरोधक वाणी पीक उत्पादन सुधारू शकतात. परिपक्वता कालावधीत बदल. पेरणीपासून कापणीपर्यंत अल्प कालावधी शेतकऱ्यांना एका वर्षात अनेक पिके घेण्यास अनुमती देते. कमी कालावधीमुळे पीक उत्पादन खर्चही कमी होतो. एकसमान परिपक्वता कापणीची प्रक्रिया सुलभ करते आणि कापणी दरम्यान होणारे नुकसानही कमी करते. विस्तृत अनुकूलता. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या हवामान परिस्थितीत एक वाण उगवता येतो. वांछनीय कृषी वैशिष्ट्ये. चारा पिकांसाठी उंच आणि विपुल फांद्या इष्ट आहेत. पीक उत्पादन व्यवस्थापन. भारत आणि शेतीप्रधान देशांमध्ये शेती लहान उद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत होते. कमीत कमी लघु उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्याला काय आवश्यक आहे? चांगले उत्पादन मिळवण्यात यश मिळवण्यासाठी शेतकऱ्याला पैसा, जमीन, तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. शेतकरी निविष्ठ खरेदी करण्याची क्षमता, पीक प्रणाली आणि उत्पादन पद्धती ठरवतात, ज्या दोन प्रकारच्या असतात, जसे की जमीन, ती असो खर्चाशिवाय किंवा कमी खर्चाचे उत्पादन, जास्त खर्चाचे उत्पादन. पोषक तत्वाचे व्यवस्थापन. मातीमध्ये 13 प्रमुख आवश्यक पोषक तत्वे असावीत, ज्यामध्ये सोडियम, पोटॅशियम,
फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर सारखे 6 सूक्ष्म पोषक तत्वे आणि लोह, मॅंगनीज, बोरॉन जास्त, तांबे, मॅलिबोडिनम, क्लोरीन, हवेतील कार्बन आणि ऑक्सिजन, पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन, सी, नवीन पद्धत तंत्रज्ञान, खत आणि खतांच्या स्वरूपात पोषक तत्वे पुरवून मातीची उत्पादकता समृद्ध करते येते. आणि सेंद्रिय शेती ही आणखी एक चांगली पद्धत आहे ज्याचे पालन करावे. खत आणि खतामधील फरक पहा. खत ते जमिनीला मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आणि कमी प्रमाणात पोषक तत्वे पुरवते. कार्य, खत मातीला पोषक तत्वांनी समृद्ध करण्यास मदत करते आणि सेंद्रिय पदार्थ मातीच्या सुपीकता, मातीची रचना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. वापरलेल्या जैविक पदार्थांच्या प्रकारानुसार खत 3 प्रकारचे असते. कंपोस्ट, ज्या प्रक्रियेद्वारे पशुधनाचे विष्ठा, गाईचे शेण, भाजीपाला कचरा, प्राण्यांचा कचरा, घरगुती कचरा, सांडपाण्याचा कचरा, पेंढा, नष्ट केलेला तण इत्यादी शेतीतील कचरा खड्ड्यात विघटित केला जातो, त्याला कंपोस्टिंग असं म्हणतात. गांडूळ खत, सेंद्रिय पदार्थ आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले कंपोस्ट, वनस्पती आणि प्राण्यांचा कचरा कुजवण्यासाठी गांडुळाचा वापर करून ते तयार केले जाते. हिरवे खत, बियाणे पेरवण्यापूर्वी सूर्यभांग किंवा गवार, गोड लवंग, चवळी, बेरसीम, क्लस्टर बीन्स इत्यादी वनस्पती काही प्रमाणात वाढवल्या जातात आणि नांगरणी करून मातीत आच्छादन करतात. ही हिरवी वनस्पती नायट्रोजन आणि फॉस्फरस प्रदान करून माती समृद्ध करण्यास मदत करते. खते ही व्यावसायिकरित्या उत्पादित केलेली वनस्पती पोषक तत्वे आहेत
जी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम पुरवतात. योग्य मात्रा, वेळ, आवश्यक खबरदारी घेऊन काळजीपूर्वक वापरण्याची आवश्यकता आहे. याचे फायदे: वाढीचा दर जलद आहे. तोटे: सतत वापरल्यास मातीची सुपीकता नष्ट होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ पुन्हा भरले जात नाही. खतांमुळे फायदेशीर सूक्ष्मजीवांचे नुकसान होते. मग काय वापरावे? पीक उत्पादनात इष्टतम सुधारणा करण्यासाठी खते वापरण्याचे अल्पकालीन फायदे आणि खत वापरण्याचे दीर्घकालीन फायदे विचारात घेतले पाहिजेत. सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती ही सर्वोत्तम शेती आहे. तणनाशके, कीटकनाशके म्हणून रसायनाचा वापर न करता आणि सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर न करणारी पद्धत. पेंढा आणि पशुधनाच्या विष्ठेसारख्या शेतीतील कचऱ्याचे पुनर्वापर. तिसरा, निरोगी पीक प्रणालीसह जैविक कीटकनाशके म्हणून धान्य साठवणुकीत, विशेषतः निंबोळीचे पाने किंवा हळद तयार करण्यासाठी नळ्या हिरव्या शैवालाचे संवर्धन करणे यासारखे जैविक घटकांचा वापर. चौथा, ही पीक प्रणाली पोषक तत्वे पुरवण्याव्यतिरिक्त कीटक आणि तंत्र नियंत्रण प्रणालीमध्ये फायदेशीर आहे. शेंगदाणे, जिंजेली, एरंडेल, नारळ, कडुनिंब आणि जत्रोपा बियाणे पावडर ही एकाग्र सेंद्रिय खताची उदाहरणे आहेत. पंचगव्य सारख्या नैसर्गिक खताचा वापर आजकाल केला जातो. मुख्य घटक म्हणजे दूध, घी, तूप, शेण आणि गायीचे मूत्र. आवश्यकता: दूध, घी, तूप, शेण आणि गायीचे मूत्र. तयार करण्याच्या पद्धती: शेण आणि गायीचे तूप मिसळा. ते 4 दिवसांसाठी भिजवा आणि 5व्या दिवशी मूत्र, दूध, नारळ पाणी, ऊस आणि गायीचे घी आणि अगदी केळीची पेस्ट घाला. ते 10 दिवसांसाठी भिजवा. सकाळी आणि संध्याकाळी हे पदार्थ ढवळून घ्या. फवारणीच्या प्रकारच्या खताला पंचगव्य म्हणतात. जास्त उत्पादन देणारी पिके वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे. तलावातील कोंबड्या आणि माशांसाठी देखील हे अन्न आहे. विद्यार्थ्यांनो, हलू नका. डॅश पीक उत्पादन व्यवस्थापित करण्यासाठी आणखी काही गोष्टी करायची आहेत. पुढील व्हिडिओमध्ये पहा.